नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की प्रेग्नन्सीच्या 6व्या महिन्यामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे आणि बाळाची वाढ किती आणि वजन किती ते तुम्हाला सांगणार आहे। तर आपण प्रेग्नन्सीच्या भागांबद्दल बोलत आहोत। तर प्रेग्नन्सीचा आपण आता सेकंड टर्मिस्टरबद्दल बोलणार आहोत। सेकंड टर्मिस्टरमधला शेवटचा महिना म्हणजे 6वा महिना। फर्स्ट टर्मिस्टर म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा, आणि सेकंड टर्मिस्टर म्हणजे चौथा, पाचवा आणि 6वा। तर आपण शेवटच्या महिन्याबद्दल बोलत आहोत। तर 6व्या महिन्यामध्ये आता प्रेग्नंट वुमनचं बरंचसं पोट दिसतं आणि वजनही बरंच वाढलेलं असतं। तर त्याच्यामध्ये बाळाचं वजन तर किती 600 ते 700 ग्रॅमपर्यंत। सगळ्या बाळांचं सारखंच वजन असतं असं नाही, कमी जास्त असतं, पण नॉर्मली जर बाळ असेल व्यवस्थित तर त्याचं वजन 600 ते 700 ग्रॅमपर्यंत 6व्या महिन्यामध्ये असतं। आणि त्यासाठी प्रेग्नंट वुमनने एकदम सकस आहार खाल्ला पाहिजे। आता त्या म्हणजे मोडीच्या हुसळी, पालेभाज्या, दूध, अंडी, सर्व प्रकारचा आहार घेतला पाहिजे, कारण की त्यांच्या शरीरात आता रक्तवाढीची पण खूप गरज असते आणि रक्तही वाढत असतं। बाळाची वाढही आता पुढच्या महिन्यांपासून तर खूप म्हणजे झपाट्याने वाढायला लागते। त्याच्यामुळे त्यांच्या आईच्या शरीरातनं ते सर्व घटक बाळ ओढून घेतं। त्याच्यासाठी आईला भूक, तहान जास्त लागते। त्याच्यामुळे आईने सर्व सकस आहार घेतला पाहिजे आणि नारळाचं पाणी सर्वात जास्त पिलं पाहिजे। आणि आता बाळाचं वजन वाढलंय तर आईच्या आतल्या बॉडी पार्टवर ते वजन पडतं। त्याच्यामुळे आईला श्वास घ्यायला त्रास होतो, अन्नपचनाला तर त्रास होतो। त्याच्यामुळे आईने कोणत्याही एका कुशीवर झोपायचं। आणि आता ह्या 6व्या महिन्यामध्ये बाळ खूप हालचाल करू लागतं, त्याला उजेडसुद्धा कळतं। जर समजा आईने टॉर्च धरली बाळाच्या पोटावर तर त्याची हालचाल लगेच जाणवते। बाळाचं झोपायचा आणि उठायचा टायमिंग तर असतोच फिक्स आता। आणि आता मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे की थर्ड टर्मिस्टरमध्ये काय बदल होतात आणि कशी वाढ होते। तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।